डी.वाय. पाटील नर्सिंग महाविद्यालयामध्ये स्वयं ई-कंटेंट कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर.के. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी IQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर शर्मा यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे बदल होत असल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात अत्याधुनिक ई-कंटेंट सुरू केलं जाते. लवकरच यामध्ये आपण गरुड भरारी घेऊन देशभरात विद्यापीठाची एक वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डी.वाय. पाटील विद्यापीठ ई-कंटेंटमध्ये अधिक सुधारणा करते. यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणं शक्य होणार आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ई-कंटेंट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ई-कंटेंटच्या मदतीनं अनेक आमूलाग्र बदल घडवणं शक्य होणार असून या अत्याधुनिक सुविधेमुळे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठीही मदत मिळणार आहे. शैक्षणिक आशय वृद्धीसाठी याचा मोठा फायदा होणार असून विद्यार्थ्यांना डिजिटल युगासाठी तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर शर्मा यांनी व्यक्त केला. डॉक्टर एस. रेणुका देवी यांनी द आर्ट ऑफ स्वयं ई-कंटेंट या विषयावर मार्गदर्शन केलं. ई-लर्निंग बरोबरच ई-कंटेंट येणाऱ्या काळात किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे याबाबतचं महत्त्व त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर व्ही भोसले, डी.वाय. पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे, कार्यशाळेच्या आयोजिका प्राध्यापिका जानकी शिंदे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.